नंदुरबार बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक वाढली आहे। जिल्ह्यामध्ये मक्याच्या काढणीला सुरुवात झाली असून नवा मका विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होतोय। यावर्षी मक्याला मिळणारा भाव चांगला असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करतात। हिंगोलीच्या भाजीपाला बाजारात लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात घटली। लिंबाची आवक कमी असल्यामुळे लिंबाचे भाव वाढलेले आहेत। सध्या 100 ते 150 रुपये किलो प्रमाणे लिंबाची विक्री होते। उन्हाळ्यामध्ये लिंबाला सर्वाधिक जास्त मागणी असते, मात्र लिंबाची आवकच घटल्याने लिंबाचे भाव चांगलेच वाढले आहेत। मावळमध्ये कांदा काढणीची लगबग सुरू झाली आहे, मात्र चोरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। आधीच खरं तर कांद्याच्या लागवडीनंतर वातावरणातील बदल आणि रोगामुळे नुकसान सोसावं लागलं, यातच चोरांचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मका पीक पडलाय। नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत पुरवण्याची मागणी सध्या शेतकरी करतायत। वाशिमच्या मालेगावमध्ये अचानक अवकाळी पाऊस पडल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। काढलेली हळद वाळवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पसरवलेली होती, मात्र अवकाळी पावसामुळे हळद भिजली आहे आणि भिजलेल्या हळदीला बाजारात अल्प दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आता ओढावणार आहे। आजपासून पुढच्या 3 ते 4 दिवसात राज्यावर अवकाळी पावसाचं सावट दिसतंय, त्यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची पीक चारा गोळा करण्याची लगबग सुरू झालेली आहे। जनावरांसाठी आणलेला चाराही भिजून वाया जाण्याची शक्यता दिसते। नंदुरबार जिल्ह्यात हवामान खात्यानं वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानुसार 2 दिवसापासून जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। तसेच तापमान जवळपास 3 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय। पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे। वाशिम जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून पूर्वसंमती मिळाल्यानंतर साहित्य खरेदी केलं, परंतु अद्यापही त्यांना अनुदान काही मिळालेलं नाही। त्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलेला असून सिंचन साहित्याचं अनुदान लवकर देण्याची मागणी केली जाते। राज्यामध्ये कैरीची निर्यात वाढल्यानं आंब्याचं लोणचं आणि आमरस महागणार आहे, मात्र शेतकऱ्यांनी गावरान आंबे विकून पैसे कमावलेले आहेत। मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानं यंदा गावरान आंब्याची झाडं चांगलीच बहरली आहेत। परराज्यात चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी निर्यातीला प्राधान्य देत आहेत। तर 3 एप्रिलपासून मुंबईहून अमेरिकेला आंबा निर्यात सुरू होईल। ऑस्ट्रेलिया, जपानसह यावर्षीपासून अर्जेंटिनामध्ये सुद्धा आंबा निर्यात केली जाईल। यासाठी पणन मंडळानं नवी मुंबईमध्ये विक्रीकरण सुविधा केंद्र सुरू केलंय आणि या केंद्रातून यावर्षी 4000 टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। परभणीच्या बाजारात कापसाला उच्चांकी दर प्राप्त झालाय आणि यावेळी खासगी बाजारपेठेत हंगामातील उच्चांकी 7930 रुपये प्रति क्विंटल दर कापसाला मिळालाय। कृषी कल्याण मंत्रालयानं बीटी कापूस बियाणाच्या 450 ग्रॅम वजनाच्या प्रति पाकिट दरात 37 रुपयांची वाढ केली, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे।